नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. विधिलिखित भाग 4. सकाळपासून डान्सची शूटिंग सुरू होती. लाईट, कॅमेरा, कोरिओग्राफर, हिरो, हिरोईन, सहकलाकार, म्युझिक सगळं रेडी होतं. मोठ्या मुश्किलीने गाण्याचा थोडासा पार्ट शूट झाला होता. सगळेजण अक्षरशः वैतागले होते. कट कट कट. डायरेक्टर जरा वैतागून बोलले. तसे सुरू असलेले म्युझिक, डान्स बंद झाले. शनाया मॅम, प्लीज नीट कोऑपरेट करा. आज दिवसभरात गाण्याचा एक कडवाही शूट होऊ नये. काय करताय तुम्ही? लक्ष कुठे आहे तुमचे? डायरेक्टर काहीसे चिडून बोलले. मी पण सकाळपासून डान्स करत आहे डायरेक्टर साहेब, पण तुम्हाला आवडत नाही त्यात मी काय करू? नेमके तुम्हाला काय हवंय ते मला कसे कळणार? नुसत्या डोक्याला ताप. जसे आहे तसे शूट करा ना. शनाया उलट डायरेक्टरलाच बोलली आणि त्यांना रागच आला. ते काय आहे ना मिस, गाण्यात जो फील आहे तसेच तुमच्या एक्सप्रेशनमध्ये हवा, तरच ते गाणं उठून दिसेल. रोमॅन्टिक सॉन्ग आहे मॅम, जरा फील येऊ द्या. एवढा मोठा रोमांसचा शहाजादा अखिल जावडेकर तुमच्या सोबत असताना तो साधा फील सुद्धा येऊ नये. प्लीज आता नीट एक्सप्रेशन हवेत. डायरेक्टर आता तिला शांत स्वरात समजावू लागला. तसेही विनाकारण तिच्याशी पंगा घेणे म्हणजे खुद्द VR सोबत पंगा घेणे अशी समज होती सगळ्यांची. ओके, आय विल ट्राय माय बेस्ट. शनाया तोंड वाकडं करत बोलली. थोड्या वेळाचा ब्रेक घेऊन परत शूटिंगला सुरुवात झाली. विनायक शास्त्री एका कोपऱ्यात बसून कसल्याशा विचारात हरवले. ही शनाया जाम डोक्यात जाते. एवढं प्रॅक्टिस करूनही ऐन वेळेवर असे रिझल्ट? कुमार वैतागून पुटपुटला. ओव्हर कॉन्फिडन्स कुमार. शनायाचा हाच ओव्हर कॉन्फिडन्स तिला घेऊन डुबणार आहे आणि VR ही त्यावेळी काही करू शकणार नाही. विनायक बोलले. गाणं पुढे जात होते. डान्स सुरूच होता. अख्खा डान्स बसलेला, पण एक्सप्रेशन हवे तसे मिळतच नव्हते. शेवटी डायरेक्टरने कोरसला शांत राहायला खुणावले. बिचारे तेही दमलेच होते. आता मात्र अखिल आणि शनाया परफॉर्म्स करणार होते. अखिल अगदीच परफेक्ट, पण शनायाचे एक्सप्रेशन त्याला मॅच होतच नव्हते. कट. असिस्टंट, प्लीज तुम्ही एकदा हे डान्स परफॉर्म्स करा. आम्हाला बघायचे आहे नेमके तुम्ही यांना डान्स स्टेप कसे सांगितले. वैतागून डायरेक्टर बोलले. एवढ्या वेळची शांत उभी असलेली वीणा अचानक तिचे नाव घेतल्याने गोंधळली. ती भिरभिरत्या नजरेने सगळ्यांना बघू लागली तर सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळलेल्या. जसं ही नवखी मुलगी काय डान्स करणार. त्याने नकारात मान हलवली. तिने विनायककडे केविलवाणा पाहिले. त्यांच्याकडे काय बघताय? असिस्टंट आहात ना तुम्ही, मग करा सुरुवात. डायरेक्टर चिडलेच तिच्यावर. तशी वीणा दचकून त्यांना बघू लागली. डोळ्यात पाणी हे जमा झाले. अखिल लगेच तिच्या जवळ गेला. हे वीणा, डोंट क्राय. अगं विश्वास ठेव तुझ्यावर. अखिल तिला समजावत बोलला. तसे तिने हसतच डोळ्यातील पाणी पुसले. मे आय? त्याने नेहमीच्या अंदाजात तिच्या पुढे हात केला. तिने हसतच त्याच्या हातात हात दिले. तसेही एवढ्या दिवसात दोघांमध्ये अवघडले पण दूर झालेले त्याचा फ्री स्वभाव तिलाही आवडून गेला. परत एकदा गाणं प्ले झाले आणि दोघेही डान्स करू लागले, जणू त्यांच्याच विश्वात. अखिल तर पुरताच वेळा झालेला तिच्या होणाऱ्या हळूवार स्पर्शाने हृदयात हलकीच हालचाल जाणवू लागली आणि त्या फ्लर्टी बॉयला कळतही होते त्याचे मनातील भाव. पण वीणा अजूनही हवं तेवढं त्याच्याशी बोलायची नाही, जेवढंच तेवढे उत्तर मात्र द्यायचे. सगळे तोंडाचा आव असून दोघांचा परफॉर्मन्स बघत होते, डोळ्यात काहीशी चमक. कट. एक्सिलंट. डायरेक्टरचा स्फूर्तीला आवाज कानावर पडताच दोघेही बाणावर आले. डायरेक्टरने तर पडत जात विणाला मिठीच मारली. व्हॉट अ परफॉर्मन्स, एक्सिलंट, आय एम इम्प्रेस. डायरेक्टर हसतच तिला शाबासकीची थाप देऊ लागले. विनायकही तिथे आले. त्याने नजरेनेच तिला मस्त झाल्याचे खुणावले आणि वीणा हवेत. थँक्यू सर. वीणा हात जोडून हसतच बोलली. अखिल मात्र अजूनही तिच्या स्पर्शात हरवलेला भारावून तिला बघत होता, ओठावर मंद हसू. विनू, तुम्हाला कुठे सापडला हा हिरा? डायरेक्टर विनायकला बाजूला घेऊन गेले. हा हिरा स्वतः माझ्याजवळ चालत आला. बस याला चमकवायची जबाबदारी आपली. व्हॉट्स आहे? विनायक भुवई उंचावून त्यांना बघू लागले. डायरेक्टरला त्यांच्या बोलण्यातला अर्थ कळले तसे तेही गालातच हसले. नक्कीच
दोघांचे बोलणे जवळच उभ्या शनायाने ऐकले. हिरा, माय फूट. या हिऱ्याला काच कशी बनवायची माहीत आहे मला. ओढून घे, तुला किती ओढायचे, मी आहेच तुझे पंख छाटायला. सगळ्यांच्या गराड्यात उभ्या विनावर जडजडीत कटाक्ष टाकून शनाया निघून गेली. तिच्याकडे तर कोणाचे लक्षही गेले नाही. सगळे विनाविषयी चर्चा करण्यात बिझी. ओ माय गॉड वीणा, आज माझे स्वप्न पूर्ण झाले. खुद एक्सप्रेशन क्वीन वीणासोबत मी आज डान्स केले. मला तर विश्वासच बसत नाही. अखिल तिच्या मागे उभा हसतच बोलला. वीणा तिच्या बॅगमध्ये तिचे सामान पॅक करत होती. अखिल वीणाच्या परफॉर्मन्स नंतर डायरेक्टरने पॅकअप करायला सांगितले. दिवसभराचे वैतागलेले ते. वीणामुळे सगळा थकवा जणू निघून गेला होता आणि त्यांना आता स्वतःचे मूड खराब करायचे नव्हते. काहीतरीच काय बोलताय सर, मी तर माझे काम केले, उगच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. वीणा हसतच बोलली. सर प्लीज ना वीणू, आता तरी अखिल बोल, आपली एवढी तर ओळख नक्कीच आहे, प्लीज प्लीज प्लीज. अखिल विनवणी करत बोलला. तशी वीणा गालातच हसली. ओके. खांद्यावर बॅग अडकवत ती हसतच पुढे जाऊ लागली. फक्त ओके, नॉट गुड वीणा. बरं फ्रेंड्स. अखिल तिच्या मागे जात बोलला. तसे वीणाने वळून त्याला पाहिले तर तो शेकहँडसाठी हात पुढे करून उभा होता. नजरेनेच तिला विनवत. तुम्ही पण ना. ओके फ्रेंड्स. वीणाने त्याच्या हातात हात दिले. तिच्या हाताचा नाजूक स्पर्श आणि विजेची हलकी लहर त्याच्या सर्वांगातून वाहून गेली. चल. भानावर येत तिच्या हाताला पकडून तो पार्किंगच्या दिशेने घेऊन गेला. सर काय करताय, माझे हात सोडा. वीणा ओशाडून इकडे तिकडे बघू लागली. काहीशी घाबरलीही ती. शेवटी पुरुषांवर तिचा विश्वास कमीच. आजवर पुरुषांनी तिचा फक्त फायदा उचलला होता. कशी विसरणार होती ती. अंग भीतीने थरथरायला लागले. डोळेही आपसूक भरून आले. अखिलने वळून तिला पाहिले. हे वीणा, डोंट पॅनिक यार, मी तर फक्त आपल्या मैत्रीचे छोटंसं सेलिब्रेशन करणार होतो. ओके, तुला आवडणार नसेल तर जाऊ दे. चल, मी तुला तुझ्या घरी सोडतो. अखिल तिचा हात सोडून पॅसेंजर सीटकडचा दरवाजा उघडून देत आत बसायला खुणावले. वीणाने त्याला पाहिले. आतापर्यंत त्याचा फुलासारखा टवटवीत चेहरा अगदीच कोमेजल्यासारखे झाले होते. डोळ्यात नाराजीची छटा. सॉरी सर. वीणा ओशाडून बोलली. इट्स ओके. बोलून त्याने दरवाजा लावून घेत ड्रायव्हिंग सीटवर बसला. कार रस्त्यावरून धावू लागली. अखिल पुढे बघतच शांतपणे कार ड्राईव्ह करत होता. तो एका शब्दानेही वीणासोबत बोलला नाही. वीणा मध्ये मध्ये त्यालाच बघत होती. मी विनाकारण ओव्हर रिॲक्ट केले का? एवढा मोठा स्टार यांच्या मागे पुढे फॅन्सची रांग लागून असते तरी घमंड नाही. माझ्यासारख्या सर्वसाधारण मुलीकडे मैत्रीचा हात केला आणि मी त्यांना दुखावले. खरंच किती मूर्ख आहे मी. वीणा मनातच बोलली. सर, आपण कुठे जाणार होतो? वीणाने सहज शब्दात विचारले. कुठे नाही, तुला तुझ्या घरी सोडतो, मग मी माझ्या घरी निघून जाईल. अखिल शांत स्वरात बोलला, पण तिच्याकडे एक नजर सुद्धा पाहिले नाही. वाईट वाटले तिला. तिने विनाकारण ताणले होते. तसेही 15 दिवसापासून तो स्वतः तिच्याशी बोलायचा आणि ती फक्त उत्तर द्यायची. तरीही नेहमी समजून घ्यायचा तो. अरे बापरे, कोणीतरी रुसलेला दिसतोय. मी काय म्हणते? वीणा त्याचे नाव घेताना अडखळली. असे कसे ती त्याचे नाव घेणार? अखिल तिरक्या नजरेने तिलाच बघत होता. कळले त्याला ती त्याचे नाव घ्यायला कचरत आहे, पण तो काहीच बोलला नाही. अखिल. डोळे मिटून वीणाने नाव घेतलेच आणि त्याच्या हृदयाची तार छेडली. जे बात. यानंतर तुम्हाला अखिल अक्की म्हणूनच हाक मारायचे, कळलं? तर रेडी आहेस तू? अखिल खुश होत बोलला. त्याने हसतच होकारात मान हलवली. तसे त्याने कारची स्पीड वाढवली. काही वेळातच दोघेही एका 5 स्टार हॉटेलसमोर उभे. एवढे मोठे हॉटेल? सेलिब्रेशनसाठी हे खूप मोठे आहे असं नाही वाटत तुला? वीणा डोळे मोठे करून त्याच्याकडे बघू लागली. मॅडम, सवय करून घ्या. इंडस्ट्रीजचा हिस्सा आहात तुम्ही. अशा कित्येक पार्ट्या तुम्हाला अटेंड करावे लागेल जे अशा मोठ्या मोठ्या हॉटेलमध्येच होत असतात. सीट बेल्ट काढत अखिल बोलला. पण वीणा मात्र काहीशी अस्वस्थ झाली. मी काय म्हणते अखिल, आपल्याला छोटंसं सेलिब्रेशन करायचे तर छोट्याशा हॉटेल कॅफेमध्ये करू शकतो ना? वीणा कसरत बोलली. आय नो वीणा,
तुझ्या मनात काय चाललंय, पण मी छोट्या ठिकाणी नाही येऊ शकत. यू नो ना, आपल्याला प्रायव्हसी नाही मिळणार आणि मला शांतपणे आपल्या मैत्रीचा दिवस साजरा करायचा आहे. प्लीज, अखिल बोलला. वीणालाही पटले त्याचे म्हणणे. मग दोघेही आत निघून गेले. रात्री 11च्या सुमारास तो जणू चोर पावलांनी त्याच्या रूमच्या दिशेने जात होता. तेव्हाच एका रूममधून गाण्याचा आवाज आला. या वेळेला हा गाणे का ऐकतोय, तो पुटपुटला आणि त्या रूमच्या दिशेने गेला. दरवाजा हलकेच पुश करत तो आत आला तर बेडवर पालथा पडून मोबाईलमध्ये तो गाणं बघत होता. त्याने डोकावून पाहिले आणि समोर तिला बघून त्याचे डोळेच मोठे झाले. त्याने लगेच त्याच्या हातातील मोबाईल ओढून घेत आश्चर्याने बघू लागला. हे कुठे मिळाले तुला, त्याचा आनंदाने भरलेला आवाज आणि तो शॉक झाला. भाई तू कधी आलास, ओजस गोंधळून बोलला. पहिले सांग, ही कुठे मिळाली तुला, तो म्हणजे विद्युत मोबाईलकडे एकटक बघत बोलला. अच्छा, हे आज डान्सची शूटिंग होती. शेवटी अखिल आणि या कोरिओग्राफरने परफॉर्म्स केला. मस्त आहे ना, ओजस मोबाईलकडे बघत हसतच बोलला. पण तो मात्र शॉक. कोरिओग्राफर, विद्युत हलकेच फुटफुटला. हो, हीच ती कोरिओग्राफर जिच्याविषयी अखिल आणि मी बोलत होतो. काय मस्त डान्स करते ही. कमी वेळातच सगळ्यांच्या मनात एक छाप सोडली हिने, ओजस बोलला आणि विद्युत वेड्यासारखं त्याला बघू लागला. तेव्हाच ओजसच्या व्हॉट्सअपवर अखिलने त्याचे आणि वीणाचे पिक शेअर केले आणि विद्युतने ते पाहिले. तसे त्याचे एक्सप्रेशन हार्ड झाले. डोळ्यात आपसूक राग फुलला. हिचे सगळे व्हिडिओ मला सेंड कर, बोलून विद्युतने ओजसच्या हातावर मोबाईल जवळ आपटले आणि ताडताड पावले टाकून त्याच्या रूममध्ये निघून गेला. तर ओजस गोंधळून त्याला जाताना बघतच राहिला. VR मध्ये वीणा आता छान रुळली होती. तिच्याकडे सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन अगदीच बदललेला होता. सगळ्यांच्या नजरेत तिच्या आणि तिच्या कलेप्रतीचा विश्वास, आदर कैक पटीने वाढला होता. खूप खुश होती ती. वाटले नव्हते तिचे आयुष्य कधी एवढेही सुखकर होऊ शकेल. अखिल शनायाच्या फिल्मची शूटिंग पूर्ण झाली होती. VR प्रोडक्शनमध्ये असे बरेच पिक्चरचे शूटिंग सुरू होते. त्यामुळे वीणा इतर हिरोईनचे डान्स स्टेप बसवण्यात व्यस्त होती. गाण्यानुसार हलके फुलके डान्स असल्याने विनायक शास्त्रीने त्याची सगळी जबाबदारी वीणावर सोपवली होती. आज वीणा मस्त टहलत स्टुडिओचे निरीक्षण करत प्रॅक्टिस रूमच्या दिशेने पोहोचली होतीच की तिच्या पाठी एक व्यक्ती आला. वीणा मॅम, विनायक सरांनी तुम्हाला बोलावले, त्याने मेसेज दिला. तशी वीणा हातातील बॅग तिथेच खुर्चीवर ठेवून लगबगीने त्या स्पॉट बाईच्या मागे निघून गेली. तुम्ही मला बोलावले सर, एका रूमच्या दरवाज्यावर नॉक करत वीणा गालात हसत बोलली. तिला बघून विनायक शास्त्रीच्या ओठावरही हसू फुलले. अरे वीणा, ये, आम्ही तुझ्याच विषयी बोलत होतो, विनायक शास्त्री हसून बोलले. कधी कोणासमोर न हसणारे विनायक शास्त्री वीणासमोर मात्र मनापासून हसायचे. जणू त्यांच्या मनात तिची एक वेगळी छवी तयार झाली होती. कलेशी समर्पित असलेली अगदी संस्कारित मुलगी. वीणा हे डायरेक्टर परेश, विनायक बोलले. तसे वीणाने हात जोडून त्यांना हसून अभिवादन केले. ते एकटक तिलाच निहाळत होते. वीणाने लगेच नजर झुकवून घेतली. वीणा, एक संधी आली तुझ्यासाठी. VR त्याच्या नवीन फिल्मसाठी एक नवीन चेहरा शोधत आहे, म्हणजे सेकंड लीड रोल आहे, विनायक बोलले. तशी वीणा गोंधळून त्यांना बघू लागली. एवढे गोंधळण्यासारखे काही नाही वीणा. तर मी डायरेक्टर परेशला तुझ्याविषयी सांगितले. माझी अशी इच्छा आहे की तू ते रोल घ्यावेस, विनायक बोलले. तशी ती तिनताळू उडाली. माझी मस्करी करताय का सर? मी आणि ॲक्टिंग कसं शक्य आहे? मला ॲक्टिंगचे सुद्धा माहीत नाही. वीणा हसतच विनायककडे बघू लागली. आय एम सिरियस वीणा, विनायक तिला रोखून बघू लागले. तशी ती गडबडली. पण सर, मी कशी ॲक्टिंग करू शकते? मी फक्त डान्स चांगले करू शकते सर. ॲक्टिंगचे मी खूप दूर आहे, मला नाही जमणार. आपल्या कंपनीमध्ये असे बरेच स्ट्रगलिंग ॲक्टर आहेत, त्यांना द्या ना संधी. मी कोरिओग्राफीमध्येच खुश आहे, वीणा त्यांना समजावत बोलली.
तिने तर कधी स्वप्नातही ॲक्टिंगविषयी विचार नव्हता केला. अचानक अशी ऑफर समोर आल्याने पुरती भांबावली ती. तू कधी ॲक्टिंग ट्राय केलीस? डायरेक्टर परेश बोलले. नो सर, आणि मला माहीत आहे मी करूही शकणार नाही. वीणा केविलवाणा त्यांना बघू लागली. ओके, मग तू एवढ्या खात्रीने कशी सांगू शकतेस तुला ॲक्टिंग येत नाही किंवा येणार नाही? परेश बोलले. तशी ती गडबडली. पण सर, वीणाला तर काय बोलू कळतच नव्हते. कुठे डान्समध्ये करिअर करायला निघालेली अचानक ॲक्टर कशी बनू शकेल? पुरती भांबावली ती. रडवलेली होत विनायककडे बघू लागली. जणू नजरेनेच आर्जव करत होती की ती नाही करू शकणार, पण तेही खूप जिद्दी. हे बघ वीणा, तुझे फेशियल एक्सप्रेशन खूप नॅचरल आणि सुंदर आहेत, आणि ॲक्टिंग म्हणजे तारेवरची कसरत नाहीच आहे. मोठमोठे ॲक्टरही खूप टेक घेतात, मग चालेल ना, हळूहळू शिकशील तूही. अशी संधी मिळवण्यासाठी लोक काय काय नाही करत, चप्पल झिजून जाते, पण त्यांना एक छोटीशीही संधी मिळत नाही, आणि ती तुझ्याजवळ आयते चालून आली. मला वाटते तू या आलेल्या संधीचे सोने करावेस, विनायक बोलले. आणि वीणा शांत झाली. विनायक, परेश एकटक तिलाच बघत होते. तिचे बोलके डोळेच तिच्या मनात काय वादळ सुरू आहे ते सांगून गेले. त्याने एकमेकांना पाहिले. वीणा, पहिले तर तूही तुझ्या मनातील नकारात्मकता काढून टाक. छान फ्रेश हो, 2-3 दिवस आरामात विचार कर आणि मग उत्तर दे. काही घाई नाही. आणि हो, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. मी स्वतः तुला सांगेल कसं आणि काय करायचे. तसेही ऑडिशन होतील, तिथे सिलेक्शन मिळवणे गरजेचे, परेश बोलले. तसे वीणा होकारात मान हलवून निघून गेली. मग काय वाटते तुला, वीणा करू शकेल? विनायक शास्त्रीने विचारले. अशक्य असं काही नाही, बघू काय होतंय, सुस्कारा सोडून परेश बोलले. तसे विनायकही विचारात हरवले. शनाया तिच्या रूमच्या गॅलरीमध्ये बसून तिचे इन्स्टा अकाउंट चेक करत होती. तेव्हाच तिची आई मिसेस मानसी नाईक तिच्यासाठी कॉफी घेऊन आल्या. शनाया, तिच्या पुढ्यात मग पकडून मानसीने तिला आवाज दिले. अरे मॉम, तू कशाला कॉफी घेऊन आलीस? कॉफी मग हातात घेत ती सावरून बसली. काय करणार, माझ्या लाडूला तर माझ्यासाठी जराही वेळ नाही. म्हटलं चला, ती नाही तर येत, आपण तिला भेटायला जाऊ. मानसी तिच्या शेजारी बसत काहीशा गालात हसत बोलल्या, पण डोळ्यात हलक्याशा वेदना दिसत होत्या. पण तिचे तर लक्षच नाही. मॉम, अगं मी बिझी असते, तुला माहीत आहे ना. आत्ताच कुठे एका मूवीचे शूटिंग संपले, ते रिलीज होईल तोपर्यंत त्याचे प्रमोशन सुरू आहेत. इकडे श्वास घ्यायला वेळ नाही. आज कुठे निवांत बसले होते. शनाया बस तिच्या धुंदीत बोलत होती, तर मानसी मात्र तिच्याकडे भरलेल्या डोळ्यांनी बघत होत्या. एकुलती एक मुलगी, तिने थोडं आपल्यालाही वेळ द्यावे एवढीच काही ती त्या माऊलीची इच्छा, पण सगळं व्यर्थ. शनायाला बस स्वतः आणि तिच्या करिअरशिवाय दुसरं काही दिसायचीच नाही. कॉफी घेत असतानाच शनायाची नजर शेजारच्या बंगलोकडे गेली. एक आलिशान कार नुकतीच बंगलोमध्ये दाखल झाली. त्यातून एक हँडसमसा तरुण बाहेर आला. तसेच शनायाच्या डोळ्यात चमक आली. आई शपथ, विद्युत! तिने लगेच हातातील मग टिपायवर ठेवले आणि पडतच ती खाली निघून गेली. मानसी तिला जाताना बघतच राहिल्या. हिला माझे मन कधी कळेल देवालाच माहिती. सुस्कारा सोडून त्या मग घेऊन खाली निघून गेल्या. विद्युत अंगावरचे शर्ट काढून विसल वाजवत कबर्डमधून टॉवेल घेत होताच की धाडकन दरवाजा उघडून शनायाने आत येत त्याला मागून मिठी मारली. तसे विद्युतने वैतागून डोळे मिटले. किती मिस केले मी तुला. तू एवढे दिवस कुठे होता विद्युत? शनाया त्याच्या पाठीवर डोकं ठेवून काहीशी गाल फुगवून बोलली. शनाया प्लीज, तुला कितीदा सांगितले माझ्याशी अशी जवळीक करू नकोस. त्याचे छातीवर फिरणारे तिचे हात दूर करत विद्युत काहीसा चिडून बोलला. माझ्या जवळ येण्याने इथे काही फील होतो का? त्याच्या हृदयावर बोट फिरवत शनाया सेडिक्टिव्ह व्हॉइसमध्ये बोलली. इनफ शनाया, का वारंवार असे करतेस तू? मैत्रीण आहेस, मैत्रिणीच्या हदमध्ये राहा. विद्युत चिडून बोलला. तू मैत्रीण मानतोस, पण माझ्या मनात तर तुझ्याविषयी फिलिंग्स आहेत ना. तुझा एक इशारा, मी तुला समर्पित व्हायलाही तयार आहे विद्युत. त्याच्या डोळ्यात बघत शनाया बोलली. विद्युत एकटक निर्विकार तिला बघत होता. तिच्या डोळ्यात प्रेम की आकर्षण एवढे न कळणे इतका तो मूर्ख नव्हताच. आणि ती किती चालाक लोंबडी आहे ओळखून होता तो. त्याने नकार दिले तर ती कशीही तिचे काम काढून घेईल माहीत होते त्याला.
डोंट वरी शनाया, यावेळीही मेन लीडचा रोल तुलाच मिळून जाईल. एवढ्यासाठी अशा चीप हरकती करायची काही गरज नाही. विद्युत थंड स्वरात बोलून बाथरूममध्ये निघून गेला. याच चीप हरकतीमुळे मी अजूनही टॉपची हिरोईन आहे विद्युत. नुसते जवळ येते तरी मला फिल्म ऑफर मिळते. तू तर माझं जॉबपॉट आहेस, तुला आपले बनवूनच राहील. मग ही VR स्टुडिओ, VR ब्रँड आणि खुद्द VR माझा. शनाया गालातच कपटी हसली. अखेर वीणाने ॲक्टिंगसाठी ऑडिशन देण्याचे ठरवले. तसेही विनायक शास्त्रीला ती मनापासून गुरु मानत होती. ती बरे कसे त्यांचा शब्द मोडणार होते. डायरेक्टर परेशने तिला एक स्क्रिप्ट दिले आणि वाचून ते बोलायला सांगितले. समोर परेश, विनायक बसून होते. वीणाने दोघांना बघत घसा साफ केला. मग स्क्रिप्टमध्ये बघत तिने वाचायला सुरुवात केली. अगदी धडधड, नॉर्मल पाठ वाचल्यासारखी, पण चेहऱ्यावर एक्सप्रेशन खूप सुंदर, अगदी निरागस. परेश, विनायकने एकमेकांना पाहिले आणि अचानक मोठमोठ्याने हसायला लागले. तशी वीणा वाचायची थांबली. ते गोंधळून दोघांना बघू लागली. काही चुकले का? वीणा पप्पी फेस करून दोघांना बघू लागले. यू आर सो स्वीट वीणा, परेश हसतच बोलले. तशी वीणाही गालात खुदकन हसली. थँक्यू सर, वीणा तिची बत्तीशी दाखवत हसली. त्यावर दोघांनी एकमेकांना टाळेच दिले. मॅडम, एक्सप्रेशन खूप छान आहेत, पण जरा डायलॉगकडे लक्ष द्या. शब्दांमध्ये तो फील येऊ द्या. अशी समज की ती कॅरेक्टर तू स्वतः आहेस. तुझ्या समोर ती नव्याने संकट उभे झाले. अशा परिस्थितीत तू काय करशील, कसे बिहेव करशील, बस त्यानुसार ते डायलॉग बोलायचे आहेत तुला. आणि एक्सप्रेशन थोडेसे सॉफ्ट. डायरेक्टर तिला समजावत बोलले. वीणाने त्यांच्या सांगितल्याप्रमाणे डायलॉग बोलायला सुरुवात केली. पण जशा पद्धतीने बोलायला पाहिजे तसे आवाजात चढ उतार काही येत नव्हता. माझ्याने नाही होणार सर, बघा ना, मी केव्हाची प्रॅक्टिस करत आहे. मला नाही होणार, तुम्ही दुसरे कोणीतरी बघा. मी माझ्या डान्ससोबतच ठीक आहे. मला नाही व्हायचे ॲक्टर. वीणा गाल फुगवून त्यांना बघू लागली. हरलीस एवढ्यातच, विनायक बोलले. तशी वीणा अगदी शांत झाली. ही तर फक्त सुरुवात आहे वीणा. तू कशात मेहनत घेतलीसच नाही तर सक्सेस तरी कसे मिळणार? तुझा प्रॉब्लेम काय आहे माहिती? तुला सगळं आयते मिळत आहे, फुकटची मिळालेले यश आहे म्हणून तू अशी आहेस. तू डान्स कॉम्पिटिशन जिंकलेस, मग तुला कोरिओग्राफरचा जॉबही लगेच मिळाला आणि ही एवढी मोठी ऑफर ते स्वतः चालून आली म्हणून तुला त्याची कदरच नाही. तू वेड्यासारखे स्टुडिओच्या चक्रा मारले असतेस, प्रत्येक ठिकाणी तुला नकार मिळाला असता, तुझे पाय झिजले असते, म्हणजे मेहनत काय असते ते तुला कळले असते. चल परेश, आपण चुकीच्या व्यक्तीकडून अपेक्षा करत होतो. विनायक तिला खडे बोल सुनावून तिथून जाऊ लागले. त्यांचे बोल वीणाच्या अगदी जिवारी लागले. मेहनत? खरंच तिने मेहनत केली नव्हती का? हे यश खरंच तिला आपोआप मिळाले होते? विचार करतच वीणाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.